नमस्कार. आज आम्ही पाणीपुरी बनवली होती. कारण इथं जर हॉटेलमध्ये पाणीपुरी खायला गेलो तर $8 भेटते आणि ती बिलकुल पण परवडत नाही. हे पॅकेट $2 भेटतं. ह्याच्यामध्ये 30-40 पुऱ्या असतात. आम्ही एअर फ्रायर घेतला नवीन म्हणून त्याच्यामध्ये ट्राय केलं तळायचं. आधी न तेल लावता तळल्या पण त्या अशा ब्राऊन झाल्या. मग आम्ही नंतर तेलात जरा मिसळलं आणि तशा तळल्या. एअर फ्रायरला तेल जास्त लागत नाही, फक्त त्याला लावून ठेवायचं असतं तेल. खाली थोडं ग्रीस करायचं आणि जे पण आपलं असेल, पाणीपुरी असेल, आपले वडे असतील, त्याला तेल लावून फक्त 2-3 मिनटासाठी करायचं असतं. पाणीपुरीसाठी 1.5 मिनटं आम्ही ठेवलेलं, पण 1.5 मिनटाचं ऑप्शन नाही म्हणून 2 सेट केलं. आणि स्टार्टिंगला आम्ही 200ला ठेवलं होतं. त्यानंतर आम्ही 170ला सगळे केले. म्हणजे 170 डिग्रीवर 2 मिनटामध्ये पाणीपुरी रेडी होती तळून. एअर फ्रायर स्वस्त पण असतात आणि तेल पण कमी लागतं म्हणून जास्त परवडतं. रगड्यासाठी 2 उकडलेले बटाटे घेतले. बटाट्याचं माप कसं घ्यायचं ते सांगते. जेवढी लोक असतील तेवढे बटाटे घ्यायचे. म्हणजे प्रत्येक माणसामागे 1 बटाटा घ्यायचा. स्मॅश करून त्यात मिरची पावडर, जिरा पावडर, काळं मीठ, चाट मसाला टाकायचा. मिक्स करून बाजूला ठेवून द्या. पाण्यासाठी कोथिंबीर, पुदिना, 3 मिरच्या, इथल्या मिरच्या तिखट असतात म्हणून 3च टाकल्या, अद्रक, 1 चमचा चिंच, गूळ आणि थोडेसे आईस क्यूब्स टाकायचे. आईस क्यूब्समुळं चटणीचा कलर फ्रेश ग्रीन राहतो. थोडं पाणी टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं. अजून वाटलं तर अजून पाणी टाकायचं. नंतर ते गाळून घ्यायचं आणि जेवढं पण वरती गाळलेलं राहतं त्यात परत पाणी टाकून अजून वाटून घ्यायचं, म्हणजे पूर्ण बारीक होतं. पाणी बनवल्यानंतर त्याच्यामध्ये कोणता पण पाणीपुरी मसाला टाकायचा. मी येताना एव्हरेस्टचे मसाले घेऊन आलते, पण यांच्याकडं आधीच MDHचा मसाला होता म्हणून MDHचा टाकला. पण त्याने काही टेस्टच येत नव्हती. मग परत थोडा एव्हरेस्टचा टाकला. मग अर्धा लिंबू पिळायचा आणि बुंदी टाकायची. आम्ही लहानपणापासून गरमच पाणीपुरी खायचो. आमच्या इथं तर गरमच भेटते सगळीकडं, पण थंड खायची असली की आम्ही पिंपरीलाच जायचो. आणि इथं कॅनडामध्ये तर आपल्यासारख्या काय गाड्या लागलेल्या नसतात. खायची असेल तर हॉटेलमध्येच जाऊन खायला लागती. थोडीशी बुंदी भिजवून मी बटाट्यामध्ये पण टाकली. तुम्ही कुठं पण राहत असले, इंडिया, कॅनडा, अमेरिका, तरी ही पाणीपुरी लय परवडती. जे आपण तळलेल्या पाणीपुरीचे पण पॅकेट्स आणतो ते पण महाग असतात. त्यापेक्षा न तळलेले आणून घरी तळून पण बनवले तर चालतील. आणि जर एअर फ्रायर असेल तर अजूनच चांगलं, कमी तेलात होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॅनडामधल्या वेगवेगळ्या गोष्टी पाहायच्या असतील तर सबस्क्राईब नक्की करा. बाय.